नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारचा हात धरून म्हणते, ह्योच पार्टनर पाहिजे मला. त्यावर माया म्हणू लागते, ए नाही, ही चिटिंग आहे. तू तर म्हटला होतास मी खेळणार नाही, तू तर अंपायर होतार. त्यावर सरकार म्हणतो, मी कुठं म्हटलं होतो मी खेळणार नाही. तो बाबू शोनाला विचारतो, काय रे? त्यावर बाबू शोना म्हणतो, हो तो नव्हता म्हटला. पुढे सरकार विभाकडे बघून म्हणतो, विभा अंपायर होईल. त्यावर विभा ठीक आहे म्हणते आणि 1 मिनिट मी आलेच असं म्हणून ती दोर घेऊन येते आणि ती प्रत्येक पार्टनरचा एक एक पाय बांधू लागते. सगळ्यांचे पाय बांधून झाल्यावर विभा म्हणते, कुणीच ही लाईन पार करायची नाही आणि कुणीच चिटिंग करायची नाही, ओके? आणि ती 1 2 3 म्हणू लागते आणि ती गो म्हटल्यावर सगळेजण चालू लागतात. सानिकाचा तोल जातो तेवढ्यात सरकार तिला पकडतो. सरकार आणि सानिका एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर सानिका सरकारला म्हणते, हा हात असाच राहू दे कायम. तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की बाकीचे लोक त्यांच्या पुढे गेलेत. त्यामुळे ते पटपट जाऊन आणि त्या खांबाला हात लावतात आणि रेस जिंकतात. आणि सरकार सानिकाला म्हणतो की जिंकलो आपण. माया त्यांच्याकडे बघत असते, तिला राग येतो. मात्र सगळेजण खुश होतात आणि टाळ्या वाजवू लागतात. सानिका सरकारकडे बघून मनात विचार करत असते, आयुष्यभर अशीच साथ दे, सगळ्याच शर्यती जिंकू आपण. थोड्या वेळाने सरकार त्या झाडाजवळ जातो ज्या झाडाजवळ सानिका गेली होती. तिथे जाऊन बघतो तर त्या झाडावर सानिकाने सरकारचा म्हणजेच राजाचा आर लिहिलेला असतो. सानिकाही त्याच्या मागे येऊन त्याच्याकडे बघत असते. सरकारी आरजवळ सानिकाचा एस लिहितो. हे बघून सानिका खुश होते आणि सानिकाला सरकारच्या मनातलं कळतं आणि तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. दुसऱ्या दिवशी सगळेजण तयारी करून घरी जायला निघतात. सगळेजण गाडीत चढत असतात. सरकार जाऊन सीट पकडतो. तेवढ्यात सानिका त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, तुझी बॅग माझ्याकडे दे, मी ठेवते. त्यावर सरकार म्हणतो, नाही नको, मी ठेवतो, जड आहे. त्यावर सानिका म्हणते, अरे दे, ठेवते मी. मला पण माझी बॅग मागे ठेवायचीच आहे. सानिका सरकारकडून जेव्हा हात घेते तेव्हा त्यांचा हात एकमेकांना लागतो. सानिका सरकारकडे बघू लागते आणि सरकारही सानिकाकडे बघत असतो. सानिका जेव्हा बॅग मागे ठेवायला जाते तेवढ्यात माया सरकारजवळ येऊन बसते. सानिका जेव्हा हे बघते तेव्हा तिला खूप राग येतो, पण तिला काही सुचत नसतं. त्यामुळे सानिका मागच्या सीटवर जाऊन बसते. सरकार मायाला एक्सक्यूज मी म्हणून तिथून उठतो आणि सानिकाजवळ जाऊन बसतो. सरकार जेव्हा असं करतो तेव्हा मायालाही राग येतो. सानिका आणि सरकार तिच्याकडे बघून हसू लागतात. इकडे सानिकाची आत्या म्हणजे पंकजा साहेबरावांना म्हणत असते, सानिकाच्या अंगठीचं माप घेण्यासाठी मी पेडणेकरांनाच घरी बोलवून घेते आणि माझ्यासाठी 2-4 दागिने बनवायला लावते. त्यावर साहेबराव पंकजाकडे बघू लागतात. त्यावर पंकजा म्हणते, चालेल ना दादा? त्यावर साहेबराव म्हणतात, अगं घे की, मी कुठं नाही म्हटलोय. त्यावर पंकजा म्हणते, अरे दादा, तू जरी नाही म्हटलास तरी मी किती अति करायचं नाही का? पुढे ती म्हणू लागते, नाही पण दादा, मला फार काही नको आहे बरं का. फक्त आपलं बांगड्या, नेकलेस, बोरमाळ, चंद्रहार, पोहेहार, पैंजण, जोडवी, बाजूबंद आणि बाया एवढंच पाहिजे मला. जास्त काही नकोय आणि बाकीचं ते लग्नात करूच की. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं लग्नात करायला बाकी उरलंच काय? त्यावर साहेबराव म्हणतात, ए करू दे की तिला, हौस आहे तिची. घे, तुला पाहिजे तेवढं घे आणि हवं तेवढं कर. त्यावर जय म्हणू लागतो, मग काय, साहेबराव पाटलांच्या घरातला पहिला साखरपुडा आहे हा, कसला झाला पाहिजे. आता आत्याचं म्हणणं आहे म्हणून आपण जरा गडबडीत करतोय, पण पप्पा, लग्न मात्र धडाक्यात झालं पाहिजे बरं का. सगळ्या लोकांनी तोंडात बोटं घातली पाहिजे, असंच झालं पाहिजे लग्न. तेवढ्यात साहेबरावांचं लक्ष सावित्रीकडे जातं आणि ते विचारू लागतात, तुमचा चेहरा का पडलाय? त्यावर सावित्री म्हणते, नाही, चेहरा कुठं पाडते, विचार करत होते. त्यावर जय म्हणू लागतो, मला माहिती तू काय विचार करत असणार आहे. हे सगळं एकदा सानिकाला विचारू असंच म्हणणारेस तू. त्यावर सावित्री म्हणू लागते, हा म्हणजे तिचं मत तर घ्यायला हवंच ना, शेवटी संसार तिला करायचा आहे. त्यावर पंकजा विचार करू लागते, बया, या वहिनीला काय करावं, माझ्यापेक्षा पण हट्टी निघाली की ही. बया, त्या सानिकाच्या मनात राजा आहे आणि तिला लग्नाबद्दल जर विचारलं आणि ती नाही म्हणाली मग? इकडे सानिकाची फ्रेंड फोनवर बोलत असते, मला काही झालं तरी माझ्या लग्नासाठी 30 साडी हवी आहे.
त्यावर सरकार सानिकाला म्हणू लागतो, मला या लग्नाचा विचार केला ना तर लई टेन्शन येतं. त्यावर सानिका म्हणते, कसलं टेन्शन? त्यावर सरकार म्हणतो, हे बघा काय घालायचं ते तर ठरतं, पण लग्नाचं नियोजन कसं करायचं ते लय अवघड असतं. पुढे सानिका म्हणू लागते, अरे प्रत्येक मुलीचं ना लहानपणापासूनचं एक स्वप्न असतं तिच्या लग्नाबद्दलचं, तिचं लग्न कसं व्हावं, तिचा साखरपुडा कसा व्हायला पाहिजे. आफ्टर ऑल आयुष्यात लग्न एकदाच होतं ना, म्हणून ते कायम लक्षात राहिलं पाहिजे. आणि ती सांगू लागते, माझं पण एक स्वप्न आहे, मला ना माझ्या लग्नात एक छान लाल गुलाबाच्या पाकळ्यांचा सुंदर मोर पाहिजे. खऱ्या फुलांचं डेकोरेशन, जाईजुईच्या वासाने सगळं अगदी दरवळून गेलं पाहिजे. जेव्हा मी चालत येईल ना तेव्हा फुलांचा शॉवर माझ्यावर झाला पाहिजे की सगळे लोक माझ्याकडे बघत राहतील. मागे एक छान रोमॅन्टिक गाणं लागायला पाहिजे आणि मग मी स्टेजवर जाईल. तिथं छान राजकुमारीचं असं सिंहासन असेल. सरकार सानिकाकडे बघत असतो आणि मनात विचार करू लागतो, काय बी झालं ना तरी सानिकाला मी कोण आहे ते कळलं नाही पाहिजे. इकडे पंकजा सावित्रीला विचारत असते, तुझं काही वेगळं मत आहे का गं वहिनी? नाही, केव्हा धरून एकच सूर लावलंय म्हणून विचारते. आता सानिकाचं काय मत आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुढे ती म्हणू लागते, अगं वहिनी, सानिकासाठी तुझी काळजी समजते मला, पण सर्वेश आणि सानिकाचं लग्न तर कवाच धरून ठरलंय आणि आता फक्त साखरपुडा करणार आहोत आपण. आणि दादाने म्हणलं तर सानिका काही नाही म्हणायची नाही, काय दादा? त्यावर सावित्री विचार करू लागते, सानिकाला जेव्हा हे सगळं समजेल त्यावेळेस तिला काय वाटेल देवच जाणे. इकडे सानिकाची गाडी घराजवळ येते. बाबू आणि शोना गाडीच्या खाली उतरतात. घराकडे बघून ते म्हणतात, काय घर आहे रे यार, चला फोटो काढूया. त्यावर सरकार येतो आणि म्हणू लागतो, काय चला निघा. त्यावर ते म्हणू लागतात, निघतो की मग, आणि जरा फोन करत जा. पुढे बाबू म्हणतो, नाही तो लडकी के चक्कर में भूल जाएगा दोस्तों को. आणि ते निघतात. तेवढ्यात सरकार त्यांना आवाज देऊन म्हणतात, निघा म्हणले का निघाले, या इकडे या आणि इथे उभे राहा. आणि सरकार त्यांना मिठी मारतो आणि काळजी घ्या असं म्हणतो. तेवढ्यात सानिका तिथे येते. बाबू शोना तिथून निघून जातात. सरकार सानिकाला म्हणतो, बॅग द्या मॅडम. त्यावर सानिका म्हणते, नाही घेते मी, इथंच तर जायचं आहे. पुढे ती सरकारला म्हणू लागते, हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय मला. त्यावर सरकार म्हणतो, फक्त स्वप्न नाही, जगातलं सगळ्यात भारी स्वप्न. पुढे ती म्हणू लागते, तुला माहिती आपण ना जगातलं सगळ्यात भारी कपल आहे, जबाबदाऱ्या वाटून घेणारं कपल. त्यावर सरकार म्हणतो, एकमेकांना समजून घेणारं कपल, एकमेकांचं मन जाणणारं कपल. सानिका म्हणू लागते, कितीही प्रॉब्लेम आले तरी एकमेकांचं साथ न सोडणारं कपल. आपण एकमेकांसाठीच बनलोय हे जगाला ओरडून सांगणारं कपल. त्यावर सरकार विचार करू लागतो, हे सगळं आधी घडलंय असं वाटतंय, एकदा नाही खूप वेळा. मी हे क्षण आधी जगलोय असं वाटतंय आणि मी 7 नाही 70 जन्माचं वचन द्यायला तयार आहे. सानिकाही विचार करत असते, मी जगातली सगळ्यात नशीबवान आहे असं मला आज वाटतंय. प्रेम यालाच म्हणतात आणि राजासोबत असताना मला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटू लागतं. अगदी मम्मीच्या कुशीत असल्यासारखं वाटतं. कधी एकदा मम्मीला जाऊन सांगेल असं झालं. ते दोघं एकमेकांकडे बघून चालत असतात आणि घराजवळ येऊन पोहोचतात. सानिकाला बघून पंकजा म्हणू लागते, घ्या 100 वर्ष आयुष्य आहे सानिकाला. त्यावर सानिका विचारते, काय झालं, सगळं ठीक आहे ना? त्यावर आत्या तिच्याकडे पळत जाऊन म्हणते, सानू सानू, अगं तुझ्या आणि सर्वेशच्या साखरपुड्याची तारीख ठरली आहे. हे ऐकून सानिकाला मोठा धक्का बसतो आणि ती सरकारकडे बघू लागते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.